हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आपला 15वा चॅप्टर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज त्याच्या आजच्या या चौथ्या लेक्चरमध्ये मी परत एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आतापर्यंत जे आहे ते आपण शिकलो की बायोडायव्हर्सिटी काय आहे, बायोडायव्हर्सिटीचं महत्व कसं आहे, त्या बायोडायव्हर्सिटीचा ऱ्हास कसा होतोय, ती कमी कशी होतीये, किती साऱ्या स्पेसिस ज्या आहेत त्या कशा एक्सटिंक्ट झाल्यात किंवा होत आहेत, त्याचं ओव्हरऑल काय महत्व आहे, त्यात IUCN जो NGO होता त्याचा काय रोल आहे वगैरे त्यांनी बनवलेलं ते रेड लिस्ट, त्याच्यामध्ये जे काही 9 कॅटेगरीज होत्या त्या सगळ्या आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितल्या. ज्यांनी बघितले नसेल त्यांनी प्लीज अगोदरचं जे आहे ते लेक्चर बघावं, कारण हे सगळे कंटिन्यू एकदम इंटरलिंक लेक्चर आहेत. ते सिरीज वाईज तुम्ही जर बघितलात तर इट विल बी मोर बेनिफिशियल फॉर यू. तर आतापर्यंत जे आहे ते आपण बायोडायव्हर्सिटीचं महत्व काय आहे ते बघितलं. बायोडायव्हर्सिटीचा जर का लॉस झालेला असेल तर ते कशा प्रकारे त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते सगळं बघितलंय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की हा जो काही बायोडायव्हर्सिटीचा लॉस होतोय, हे बायोडायव्हर्सिटीचं जे काही महत्व आहे हे तर आपल्याला कळालंय, पण मग ह्या बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन, त्याचं संवर्धन कशा पद्धतीने करायचं आहे ते सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. चला, तर मग कन्झर्वेशन बायोडायव्हर्सिटी ह्या शब्दाचा तर अर्थ आपल्याला माहिती झाला. बायो प्लस डायव्हर्सिटी. बायो म्हणजे काय? लिव्हिंग. डायव्हर्सिटी म्हणजे काय? व्हरायटीज. जर का लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या वेगवेगळ्या ज्या काही व्हरायटीज आपल्याला जर का बघायला मिळाल्या तर अगदी सोप्या भाषेत सांगतोय की त्याला आपण काय म्हणतोय? बायोडायव्हर्सिटी म्हणतोय. आपल्याला ही गोष्ट पण माहिती आहे की बायोडायव्हर्सिटी जितकी जास्त कॉम्प्लेक्स असेल, जितक्या जास्त प्रमाणावरती स्पेसिस असतील, तितकी जास्त इकोसिस्टम एन्व्हायरमेंट जे आहे ते स्टेबल असतं. आता आपल्याला बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे तर माहिती आहे, पण मग तिचं कन्झर्वेशन जे करायचं आहे तर नेमकं कन्झर्वेशन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, कन्झर्वेशन, व्हॉट इज कन्झर्वेशन? तर कन्झर्वेशन इज द प्रोटेक्शन. त्याला जे आहे एखाद्या स्पेसिसला प्रोटेक्ट करायचं आहे. प्रोटेक्शन प्लस अपलिफ्टमेंट अँड सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ द बायोडायव्हर्सिटी. काय काय आहे? प्रोटेक्शन, करेक्ट. दुसरं काय आहे? अपलिफ्टमेंट. आणि तिसरं काय आहे? सायंटिफिक मॅनेजमेंट. ह्या 3 गोष्टी, एखाद्या स्पेसिसचं प्रोटेक्शन, त्याचं अपलिफ्टमेंट आणि सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ अ बायोडायव्हर्सिटी. कशासाठी? टू मेंटेन इट्स ऑप्टिमम लेवल. ती जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ती एका ऑप्टिमम लेवल वरती मेंटेन राहावी, ह्याकरिता हे सगळं प्रोटेक्शन, अपलिफ्टमेंट किंवा सायंटिफिक मॅनेजमेंट आपण करतोय. आणि derive the sustainable benefits for present and the future. जर का आपण बायोडायव्हर्सिटीला वाचवलं, त्याचं जर का कन्झर्वेशन केलं तर आपल्यासाठी ज्या काही आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या निसर्गाकडून डिराईव्ह करू शकतो इन अ सस्टेनेबल मॅनर. सस्टेनेबल मॅनर म्हणजे बाबा की आपण आपल्या पिढीने तरी बायोडायव्हर्सिटीचा उपयोग करायचाच, पण तो उपयोग इतका जास्त करू नये की सगळी बायोडायव्हर्सिटी, सगळे काही रिसोर्सेस जे आहेत ते आत्ताच संपून जावेत. रादर वी विल यूज देम सस्टेनेबली. त्याला आपण शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. अर्थात आपण ह्या जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा अशा पद्धतीने उपयोग करायचा की आपली जनरेशन त्याचा उपयोग करेलच, पण आपल्या येणाऱ्या पुढच्या ज्या काही जनरेशन असतील त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी आपण ह्या बायोडायव्हर्सिटीचं जतन केलं पाहिजे. त्यांच्यासाठी पण जे बायोडायव्हर्सिटीचे रिसोर्सेस असतील ते अवेलेबल राहू दिले पाहिजेत. ओके, मग गरज काय आहे? वाय कन्झर्व बायोडायव्हर्सिटी? वाय? का बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन काय केलं पाहिजे? का बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन केलं पाहिजे? तर ह्याच्या 3 कॅटेगरीज आहेत. ह्या 3 कॅटेगरीज मध्ये आपण ते बघूयात की बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन का केलं पाहिजे किंवा ते का महत्वाचं आहे. पहिलं जे आहे ते नॅरोली युटिलिटेरियन रिझन्स आहेत. नॅरोली, छोटे एकदम. युटिलायटेरियन म्हणजे आपण त्याच्या कशा पद्धतीने यूज करतोय ते म्हणजे युटिलायटेरियन. ते कसे युटिलाइज होत आहेत त्या पद्धतीने, पण कसे? नॅरोली. म्हणजे वरवरचे एकदम बेसिक जे आहेत ते बायोडायव्हर्सिटीचे काय फायदे आहेत ते या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. काय आहे बाबा? ह्युमन गेट्स मटेरियल बेनिफिट्स फ्रॉम द
बायोडायव्हर्सिटी. आपण आहे इथेनोसेंट्रिझम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. इथेनोसेंट्रिझम म्हणजे माणूस जे आहे ते स्वतःलाच सेंटरला ठेवून सगळा विचार करतोय. तर इथे पण आपण ते शिकतोय की बाबा ज्या माणसामुळे बायोडायव्हर्सिटीचा लॉस होतोय, पण त्याच बायोडायव्हर्सिटीचं जर कन्झर्वेशन झालं तर ह्याच मानवाला काय मिळेल, मटेरियल बेनिफिट्स मिळतील. कशाच्या रूपात? फूड मिळेल, क्लोथ्स मिळतील, शेल्टर मिळेल, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स मिळतील, जसं की रेझिन्स, टॅनिन्स, परफ्युम्स वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत हे मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या काय आहेत त्या बायोडायव्हर्सिटी कडून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. प्लस खूपच महत्वाचा बायोडायव्हर्सिटी जिथे रोल प्ले करता, इट इज द मेडिसिनल यूज. जवळपास 25% ऑफ द ग्लोबल medicine market is dependent on the biodiversity for the medicines. ओके, त्याशिवाय जवळपास 25,000 अशा स्पेसिस आहेत, 25,000 अशा स्पेसिस आहेत, दे युज्ड ऍज अ ट्रेडिशनल मेडिसिन्स बाय द ट्रायबल्स. आपला जो काही आदिवासी समाज आहे ते जवळपास 25,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ज्या काही स्पेसिस असतील त्यांचा उपयोग करून जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स बनवतात आणि ते त्यांचं जे काही हेल्थ केअर करायचे असेल, त्यांची जी काही ट्रीटमेंट घ्यायची असेल त्याचा उपयोग करून जे आहे ते रिकव्हर होतात. इथे अजून एक टर्म आहे छोटीशी, त्याचं नाव आहे बायो प्रॉस्पेक्टिंग. बायो प्रॉस्पेक्टिंग म्हणजे बायोलॉजिकल प्रॉस्पेक्ट्स आपल्याला शोधायचे आहेत की अजून निसर्गाचा जे आहे ते आपण कशा पद्धतीने जे आहे ते उपयोग करू शकतो. किती आपण स्वतःबद्दल विचार करतो ना. बायो प्रॉस्पेक्टिंग म्हणजेच काय, द सिस्टमॅटिक सर्च फॉर न्यू केमिकल कंपाऊंड्स किंवा जीन्स किंवा मायक्रो किंवा मॅक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम नेचर. इट इज द सिस्टमॅटिक काय आहे, सर्च आहे, शोध आहे. कशासाठी हा शोध लावते, कशासाठी, अजून नवीन केमिकल कंपाऊंड शोधायला, अजून काही जीन्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतील निसर्गामध्ये ज्यांचा मानवांसाठी जे आहे तो अजून उपयोग होऊ शकतो. अशा शोध लावण्याला, अशा प्रॉस्पेक्टला, अशा बायोलॉजिकल प्रॉस्पेक्टला आपण काय म्हणतो या ठिकाणी, बायो प्रॉस्पेक्टिंग. ओके, ह्याला म्हणायचं आहे बायो प्रॉस्पेक्टिंग. आता आपण अगोदर पाहिलं नॅरोली युटिलिटेरियन युजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी, राईट. मी म्हटलं की 3 कॅटेगरीमध्ये जे आहे ते बायोडायव्हर्सिटीचं का कन्झर्वेशन करायचं याचं उत्तर आपण इकडे बघतोय. पहिलं आहे तो नॅरो यूज बघितला, पण आता जरासा ब्रॉडर यूज बघतोय बायोडायव्हर्सिटीचा, जो की प्रचंड जास्त महत्वाचा आहे, ज्याची आपण अजिबात किंमत नाही लावू शकत. ब्रॉडली जे आहे ते युटिलिटेरियन रिझन्स काय आहेत बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचे, कारण नेचर प्रोव्हाइड्स काय, ऑक्सिजन. आणि निसर्गाकडून आपल्याला इतक्या जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतं की त्याची आपण अजिबात किंमत नाही लावू शकत. हल्ली कोविड-19ची आजारपण जे काही पॅन्डेमिक आपण बघितलंय, त्या पॅन्डेमिक मध्ये आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळाली आहे. किंवा आताही दिल्लीला वगैरे जे आहे ते प्रचंड जास्त प्रमाणामध्ये प्रदूषण आहे. हे काळ असं म्हणतात काही लोक की बाबा ही वेळ दूर राहणार नाही की आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जे आहे ते रस्त्यावरती निघावं लागेल, इतकं जास्त प्रदूषण वगैरे आपण लोक करतोय. तर निसर्ग जे आहे, जी बायोडायव्हर्सिटी जी आहे ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट, एकदम ज्याची आपण किंमत करू नाही शकत एवढं ऑक्सिजन जे आहे ते देतंय. त्याशिवाय बायोडायव्हर्सिटी काय करतं, पॉलिनेशन करतं. पॉलिनेशन केल्याने काय होतं, पॉलिनेशन केल्याने जे आहे ते फ्रुट्स फॉर्म होतात, सीड्स फॉर्म होतात आणि तेच फ्रुट्स, तेच सीड्स जे आहेत ते आपण ऍज अ फूड म्हणून कन्झ्युम करतो. आता फ्रूट म्हटलं की लगेच आंबा वगैरे नका इमॅजिन करू. फ्रूट म्हणजे की तुमचे जे काही गहू, ज्वारी, बाकी काही पल्सेस काही पण असेल, जे आपलं स्टेपल फूड असेल, जे आपण जेवणात खातोय, ते पण पॉलिनेशनचा रिझल्ट आहे. तर हे पॉलिनेशन जर का नाही झालं तर आपल्याला खायला काहीच मिळणार नाही, किंवा प्लांट जे आहेत ते अजून ग्रो करू शकणार नाहीत. प्लांट पण ग्रो नाही झालंय तर आपण पण ग्रो होणार नाही. प्लस अजून काय आहे, सीड डिस्पर्सल फॉर फ्री. इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते निसर्ग बायोडायव्हर्सिटी जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्यासाठी करते. तर इकडे एक उदाहरण दिलंय, द अमेझॉन फॉरेस्ट. साऊथ अमेरिकामध्ये ब्राझीलच्या आसपास जे आहे जगातलं सगळ्यात मोठं अमेझॉन फॉरेस्ट आहे. त्या अमेझॉन नदीच्या अवतीभोवती बसलेल्या जवळपास 10-11 कंट्रीजच्या बाउंड्रीज जे आहेत त्या या एकाच जंगलाला टच करतात. ते अमेझॉन फॉरेस्ट जे आहे इट प्रोड्युसेस ऑलमोस्ट 20% ऑफ द अर्थ टोटल ऑक्सिजन. ह्या पृथ्वीवरती जेवढं टोटल ऑक्सिजन आहे त्या टोटल ऑक्सिजनच्या 20% ऑक्सिजन जे आहे ते एकटं हे अमेझॉनचं जंगल करतं. म्हणून ह्याला लंग्स ऑफ द अर्थ देखील आपण म्हणतो. पण अनफॉर्च्युनेटली त्या अमेझॉनला जे आहे ते आजकाल जो आहे तो धोका फेस करायला
लागतोय तो आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयातच. सोबतच बायोडायव्हर्सिटी जे आहे ते आपल्याला काय देतंय, एक रिक्रिएशनल व्हॅल्यू देतं. रिक्रिएशनल व्हॅल्यू म्हणजे काय, रिक्रिएशनल व्हॅल्यू ऑफ डायव्हर्सिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर मेंटल वेलबिंग, राईट. रिक्रिएशनल व्हॅल्यू म्हणजे काय बायोडायव्हर्सिटीची, की बाबा आपण जे काही निसर्गात फिरायला वगैरे जातो, ट्रेकिंगला करत जातो ना, म्हणजे काय निसर्ग आपल्याला बघायला बरं वाटतं, दॅट बरं वाटणं इज नथिंग बट अ रिक्रिएशन. ओके, तर मग ती रिक्रिएशनल व्हॅल्यू पण आहे निसर्गाची, जी पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी एक पाय चार्ट दिलाय, इथे सांगितलं की हे एवढा सारा जंगल जे आहे, फॉरेस्ट जे आहे, इट इज द स्टेट ऑफ ट्रॉपिकल फॉरेस्ट, हे रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की इथे 54% जे आहे ते एवढा मोठ्या प्रमाणामध्ये अमेझॉन फॉरेस्ट एकटच कॉन्ट्रीब्युट करतंय. वेरॅज सेकंड नंबरला जे आहे ते काँगो बेसिन आहे, हे जे आहे ते आफ्रिका खंडामध्ये आहे, काँगो नावाची रिव्हर आहे, तिकडे पण प्रचंड मोठ्या प्रमाणात अमेझॉन सारखंच 2 नंबरचं जगातलं सगळ्यात मोठं फॉरेस्ट आहे, त्याला आपण काँगो बेसिन म्हणतोय. ज्या अमेझॉनची आता मी गोष्ट केली की जगातलं 20% ऑक्सिजन साठी जे कॉन्ट्रीब्युट करतं, जे लंग्स ऑफ द अर्थ आहे, तो काय एन्व्हायरमेंटल क्रायसिस फेस करतोय ते बघा. 2019 ऑगस्ट 2019 ला जे आहे तर अमेझॉन मध्ये आग लागली होती. रादर मी म्हणेल की ती आग लावली होती. इकडे काय झालंय की जवळपास 9,06,000 हेक्टर्स ऑफ फॉरेस्ट, इतक्या मोठ्या प्रमाणावरती फॉरेस्ट जे आहे त्याच्यामध्ये जी आहे ते डिस्ट्रॉय झालेलं आहे, तिकडे ती आग लागलेली होती. आणि या आगीचं रिझन जे आहे ते कारण जे आहे ते आहे स्लॅश अँड बर्न पॉलिसी. स्लॅश अँड बर्न पॉलिसी म्हणजे काय, की जंगल कट करणं आणि त्याला जाळून टाकणं, ह्यालाच झूम कल्टिवेशन पण म्हणतात. बेसिकली हे याच्यासाठी केलं जातं की अगोदर जे आहे हे सस्टेनेबल पद्धतीने करायचे. सस्टेनेबल पद्धतीने करायचे म्हणजे कसं, की काही ट्रायबल पूर्वीच्या काळातील जे खास करून नॉर्थ ईस्टचे जे काही राज्य आहेत आपले तिकडे जे आहेत ते काही ट्रायबल लोक काय करायचे, की बाबा काही काळासाठी जो आहे तो जंगलाचा एक पार्ट जो आहे तो कट करायचे, एक पोर्शन जो आहे तो कट करायचे, आणि तो पोर्शन जो आहे तो कट करून त्या ठिकाणी ते लोक काही दिवस वास्तव्यासाठी राहायचे, तिकडे थोडीफार ऍग्रिकल्चर करायचे, आणि तिकडे काही दिवस राहिले, समजा एक 4-5 वर्ष त्या ठिकाणी राहिले, की मग तिकडच्या जमिनीची जी आहे ती सुपीकता समजा कमी होत असेल, तर मग ते लोक तिकडनं शिफ्ट होऊन दुसऱ्या ठिकाणी जायचे आणि दुसऱ्या ठिकाणी थोडंसं जंगल तोडायचे आणि तिकडे राहायचे. पण अगोदरचं जे ठिकाण ज्या ठिकाणी ते राहायला होते ते जे ठिकाण ते सोडतायत त्या ठिकाणी जे आहेत ते नवीन झाडं जी आहेत ती लावून जायचे आणि पुढच्या ठिकाणी शिफ्ट व्हायचे. मग असं ते त्या ठिकाणी 4-5 वर्ष राहिले की त्याच्या पुढच्या ठिकाणी, मग असं करत करत जे आहे ते परत पहिल्या ठिकाणी यायचे, कारण पहिल्या ठिकाणी आता परत झाडं जी आहेत ती मोठी झालेली होती. तर दिस वॉज द सस्टेनेबल वे, की स्लॅश अँड बर्नचं. स्लॅश म्हणजे काय, कट करणे, आणि बर्न म्हणजे काय, जाळून देणे. पण अमेझॉन मध्ये जे आहे ते इथे झाडं कट करून जे काही जाळून दिलेले आहेत ते आता जी काही आपली जनसंख्या वाढतीये, पॉप्युलेशन वाढतीये, तर त्यांना रिसोर्सेसची कमी पडतीये, त्यांना लँडची कमी पडते, त्यांना राहण्याच्या हॅबिटॅटची कमी पडतीये. म्हणून ही जे आहे वृक्षतोड करून त्या ठिकाणी जे आहे ते माणूस राहायला जातोय. म्हणून अमेझॉनचं जंगल जे आहे, इनफॅक्ट ब्राझीलची गव्हर्नमेंट पण असं म्हणतात की ते लोकांचं असं म्हणणं आहे की बाकी जगाने सगळं जे काय ते त्यांचा विकास करून घेतलाय, त्यांच्या इथली जी काय आहे ते फॉरेस्ट कट केली आहेत, पण आम्ही तर ह्या रेसमध्ये जे आहेत ते मागे राहिलोत, मग आम्हाला दुसरा काही उपाय नाहीये ग्रो करण्यासाठी. सो आम्हाला फॉरेस्ट कट करणं, बर्न करणं जे आहे ते मॅन्डेटरी आहे. पण आता हा एक डिलेमा आहे, एक द्वंद्व आहे की बाबा जे काही ग्रोईंग पॉप्युलेशन आहे त्यांना जे काही रिसोर्सेस अवेलेबल, लिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तर त्यांना पण जे आहे ते खायला प्यायला राहायला जागा लागते. तर मग हे कसं एक बॅलन्स मध्ये गेलं पाहिजे, की हे इम्बॅलन्स नाही झालं पाहिजे. ग्रोथ जी आहे ती सस्टेनेबल झाली पाहिजे, खूप जास्त पण प्रमाणात निसर्गाला हानी नाही पोहोचली पाहिजे, आणि मानवांना पण जे काही लोकांना राहायला जागा किंवा रिसोर्सेस पण मिळाले पाहिजे. पण जर का एखाद्या ठिकाणचं आपण फॉरेस्ट कट करत असू तर दुसऱ्या ठिकाणी पण तितकेच प्रमाणामध्ये जे आहे ते झाडं लावायचा प्रयत्न केला पाहिजे. पण ओव्हरऑल सांगायचा अर्थ हाच आहे, उद्देश हेच आहे की जे काही स्लॅश अँड बर्न पॉलिसी अपनावली होती इथे अमेझॉन मध्ये, त्यामुळे 9,06,000 हेक्टर इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आहे. इट लिडिंग टू द मॅसिव्ह लॉस ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अँड कार्बन सिक्वेस्ट्रेशन कॅपॅसिटी. मॅसिव्ह लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी याच्यामुळे आपल्याला बघायला मिळाली आहे, आणि मॅसिव्ह कार्बन सिक्वेस्ट्रेशन कॅपॅसिटी पण जंगलाची जी आहे ती कमी झाली आहे. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय, जो काही कार्बन डायऑक्साईड किंवा तत्सम गॅस
हवेमध्ये रिलीज झालेला असेल तर कार्बन डायऑक्साईड जे आहे ते फोटोसिंथेसिससाठी प्लांट्सला लागतं, तर त्या कार्बन डायऑक्साईडचं डिपॉझिशन जे आहे ते सिक्वेस्ट्रेशन जे आहे ते ह्या जंगलामध्ये व्हायचं, पण ती जंगलच तुटली तर ते कार्बन डायऑक्साईड जे आहे ते हे प्लांट्स ऍब्झॉर्बच करणार नाहीत आणि ते तसंच जे आहे ते हवेमध्ये राहील आणि हवेमध्ये राहील तर हवा जे आहे ते कार्बन डायऑक्साईडची एक कॅरेक्टरिस्टिक असं आहे की CO2 गॅस जो आहे तो हीट ऍब्झॉर्ब करतो आणि जर का तो वातावरणात जास्त प्रमाणात राहिला तर हीट ऍब्झॉर्ब केल्यामुळे वातावरण जे आहे ते गरम होतं आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ती पृथ्वीच पूर्ण गरम होतीये, त्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान असं म्हणतो. ओके, तर पुढे बघूयात. दिस हायलाइट्स द काय अर्जंट नीड फॉर कन्झर्वेशन to maintain the balance of ecosystem services that are essential for the लाईफ ऑन अर्थ. पृथ्वीवरची जी काही लाईफ आहे, जी काही सजीव सृष्टी आहे तिला जगवण्यासाठी ही खूप अलार्मिंग सिच्युएशन आहे, अलार्मिंग काय म्हणतात ते घटना आहे, ते आपल्याला दाखवतंय की बायोडायव्हर्सिटी जे आहे ते कन्झर्वेशन करणं प्रचंड जास्त गरजेचं आहे. आपल्याला आत्ताच त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. आणि तिसरं सगळ्यात मोठं रिझन जे आहे ते इथिकल रिझन आहे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचे. तुम्हाला आपण डिस्कस करतोय की पहिलं जे आहे ते नॅरोली युटिलायटेरियन अप्रोच होता, दुसरा जो आहे तो ब्रॉडली युटिलायटेरियन अप्रोच होता. बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन का करावं, आपण म्हटलं की ते 3 मुख्य कॅटेगरीज आहेत त्याच्यासाठी जे आहे ते करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 बघितल्या. तिसरा जो आहे हा आहे की इथिकल रिझन्स. इथिकल रिझन्स म्हणजे काय की वी हॅव नो राईट टू डिस्ट्रॉय द डायव्हर्सिटी. ऑल लिव्हिंग बीइंग्स हॅव इक्वल राईट टू सर्वाइव्ह रिगार्डलेस ऑफ द इकॉनॉमिक यूज. एखाद्या स्पेसिसचा काही इकॉनॉमिक यूज असो अथवा नसो, ह्या पृथ्वी तलावरती जो कोणी सजीव आहे, जो कोणी जिवंत आहे, जो कोणी ऑर्गॅनिझम आहे, त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमला जे आहे ते या पृथ्वीवरती जगण्याचा तितकाच अधिकार आहे जितका या मनुष्य प्रजातीला राहण्याचा अधिकार आहे. आपण जे आहे मनुष्य प्रजाती, आपल्याला असं वाटतं की आपण डॉमिनेट करतोय पृथ्वीला, आपल्याकडे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आहेत, आपण खूप जास्त ताकदवर आहोत, पण आपण खूप जास्त ताकदवर आहोत याचा अर्थ असा नाहीये की पृथ्वी जी आहे ती सगळी आपल्याच मालकीची आहे आणि आपण मनमानी कारभार केला पाहिजे, तर असं अजिबात नाहीये. पृथ्वीवरच्या एका किड्या मुंगीपासून ते हत्ती सारख्या किंवा कुठल्या पण जे आहे ते कुठल्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जगण्याचा तितकाच अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. ओके, एव्हरी स्पेसिस हॅज अन इंट्रिन्सिक व्हॅल्यू. प्रत्येकाची त्याची एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे, प्रत्येक स्पेसिसचं एक त्याचं महत्व आहे. इट इज अवर मॉरल ड्युटी, राईट, ही आपली एक मॉरल ड्युटी आहे टू केअर फॉर अवर बायोलॉजिकल लिगसी अँड पास इट ऑन इन गुड ऑर्डर फॉर द टू द फ्युचर जनरेशन. हे जे आहे आत्ताची जी काही बायोडायव्हर्सिटी जी आहे तिचं ही आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तिचं आपण ते जतन केलं पाहिजे आणि सस्टेनेबल वेनी त्याला यूज केलं पाहिजे आणि येणाऱ्या ज्या काही पिढ्या आहेत त्यांच्याकडे सस्टेनेबल वेनीच आपण ते आहे ते पास ऑन केलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत त्या आपल्याला शिव्या घालल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणतील की आमच्या आजी आजोबा जे काही होते असले नालायक होते, यांनी आमच्यासाठी काही झाडं ठेवलेली नाहीयेत. निदान त्यांचा विचार करून जे आहे ते बायोडायव्हर्सिटीचं जतन करणं गरजेचं आहे. ओके, मग आता हे जे काही कन्झर्वेशन आहे बायोडायव्हर्सिटीचं हे नेमकं कशा पद्धतीने करायचं, हाऊ डू वी कन्झर्व. मग ह्या कन्झर्वेशनचे 2 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार आहे इन सिटू कन्झर्वेशन, दुसरा प्रकार आहे एक्स सिटू कन्झर्वेशन. राईट, आता इन सिटू कन्झर्वेशन, इन सिटू म्हणजे घरातल्या घरात, इन सिटू म्हणजे काय, ऍट होम, प्रोटेक्टिंग ऑर्गॅनिझम्स इन देअर नॅचरल हॅबिटॅट. ऑर्गॅनिझम जे आहेत नॅचरली ज्या ठिकाणी राहतात, नॅचरली ज्या जंगलांमध्ये राहतात किंवा पाण्यामध्ये राहतात, जिथे कुठे राहतात त्याच नॅचरल ठिकाणी जर का आपण ऑर्गॅनिझमचं कन्झर्वेशन, त्यांचं संवर्धन करत असू तर त्याला इन सिटू कन्झर्वेशन म्हणतात. वेअर ॲज आपण असं बघितलं की जे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते त्यांच्या जंगलामध्ये किंवा जे काही त्यांचं नॅचरल हॅबिटॅट असेल तिथं ते लोक सिक्युअर नसतील, कोणामुळे, कुठल्या माणसामुळे किंवा नॅचरल कॅलॅमिटीजमुळे किंवा कशामुळेही जर का सिक्युअर नसतील आणि त्यांना खूप जास्त धोका निर्माण झालेला असेल तर आपण त्या तिथून काढून जे आहे ते आपण झूलॉजिकल पार्क्स मध्ये अॅनिमल असतील तर आणि प्लांट जर का असतील तर त्यांना जे आहे आपण बोटॅनिकल गार्डन्स मध्ये कन्झर्व करण्यासाठी त्यांच्या नेटिव्ह प्लेस वरून उचलून जे आहे ते इकडे घेऊन येतो. अशा प्रकारच्या घराच्या बाहेर असलेल्या कन्झर्वेशनला काय म्हणतो आपण,
ex-situ conservation काय आहे, अवे फ्रॉम होम प्रोटेक्टिंग द ऑर्गॅनिझम्स आउटसाइड देअर नॅचरल हॅबिटॅट. ह्याचं उदाहरण आहे झुलॉजिकल पार्क्स किंवा बोटॅनिकल गार्डन. बोटॅनिकल गार्डन मध्ये जे आहे ते प्लांट्सचं कन्झर्वेशन करतो, झुलॉजिकल पार्क्स मध्ये जे आहे ते अॅनिमल्सचं कन्झर्वेशन करतो. वेअरएज इन सिटू कन्झर्वेशन जे आहे, ज्या ठिकाणी जंगल आहे त्याच ठिकाणी त्याच जंगलाला आपण नॅशनल पार्क्स किंवा बायोस्फिअर रिझर्व्ह किंवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज असे नाव देतो आणि डिक्लेअर करून त्या पर्टिक्युलर स्पेसिसचं किंवा एंटायर जंगलाचं एंटायर इकोसिस्टमचं जे आहे ते संवर्धन कन्झर्वेशन करायचा प्रयत्न करतो. तर हे महत्वाचं आहे, इन सिटू कन्झर्वेशन आणि एक्स सिटू कन्झर्वेशन. ओके, मग आता थोडंसं आपण इन सिटू कन्झर्वेशन बद्दल डिटेल बघूयात. इन सिटू म्हणजे काय म्हटलं की जिथे त्यांचं घर आहे, जिथे त्यांचं नॅचरल हॅबिटेट आहे त्याच ठिकाणी जर का आपण प्राण्यांना कन्झर्व करत असू, त्यांना प्रोटेक्ट करत असू, तर त्याला काय म्हणायचं आहे, इन सिटू कन्झर्वेशन. मग इन सिटू कन्झर्वेशन म्हणजे काय, ऍट होम. हा बघा मस्त वाघ बसला इकडे, तर त्याला त्याच्याच घरात त्याचं कन्झर्वेशन करत, आपल्या घरात नाही आणायचं त्याला, त्याच्याच घरात जर का कन्झर्वेशन करू द्यायचं तर त्याला काय म्हणायचं आहे, इन सिटू कन्झर्वेशन. प्रोटेक्टिंग द ऑर्गॅनिझम्स इन देअर नॅचरल, नैसर्गिक जे काही त्यांचं हॅबिटॅट आहे, राहण्याची जागा आहे, तिथे त्यांना कन्झर्व करायचं. आणि ऑफकोर्स इट इज द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड. आता ते त्यांचं जे काही घर आहे तिथेच त्यांना कन्झर्व केलं तर इट इज ऑफकोर्स द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड. त्यांना तिकडून उचलून आणून इकडे पिंजऱ्यामध्ये झू मध्ये आपण खायला प्यायला जरी देत असू, पण ते एक प्रकारचं त्यांच्यासाठी तर जेलच झालं ना, राईट. तर मग हे नॅचरल हॅबिटॅट मध्ये असेल तर ते मोस्ट अप्रोप्रिएट मेथड आहे कन्झर्वेशनची. फॉर एक्झाम्पल इकडे दिले कान्हा फॉरेस्ट जे आहे ते डिक्लेअर केलंय ऍज अ टायगर रिझर्व. जे काय आहे ते कान्हा मध्य प्रदेशमध्ये हे जंगल आहे, त्याला टायगर रिझर्व म्हणून जे आहे ते एखादा प्राण्याला रिझर्व करायचं, त्या टायगरसाठी वाघासाठी जे आहे ते आरक्षित जागा, नैसर्गिक जागा, नैसर्गिक जंगल जे आहे कान्हा फॉरेस्ट जे आहे ते डिक्लेअर केलंय. हे एक्झाम्पल आहे कशाचं, इन सिटू कन्झर्वेशनचं. ह्या सोबतच एक अजून प्रचंड जास्त महत्वाचा या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे, इट इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे काय मित्रांनो, तर बायोडायव्हर्सिटीचं आपल्याला माहिती आहे, हॉटस्पॉट म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे जगभरात ह्यांनी जे आहे त्या अशा 34 प्लेसेस आयडेंटिफाय केल्या, 34 ग्लोबल असे रिजन्स जे आहेत ते आयडेंटिफाय केलेत, ज्या ठिकाणी प्रचंड जास्त प्रमाणावरती बायोडायव्हर्सिटी आहे, ज्या ठिकाणी जे आहे ते इकोसिस्टम मध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पेसिस आपल्याला एकत्रित बघायला मिळत आहेत, जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आहेत. असे पूर्ण जगभरातले 34 प्लेसेस जे आहेत ते यांनी आयडेंटिफाय केलेत. 34 हॉटस्पॉट्स ग्लोबली रिजन्स विथ हाय स्पेसिस रिचनेस अँड डेन्सिटी. आपण हे स्पेसिस रिचनेस, स्पेसिस इव्हननेस जे आहे ते सुरुवातीच्याच लेक्चर मध्ये बघितलंय. ओके, तर हे असे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्पेसिस, रिचनेस आणि त्यांची घनता आहे, त्यांची डेन्सिटी आहे, त्यांची पॉप्युलेशन आहे. मग हे काय करताय, प्रोटेक्टिंग हॉटस्पॉट कुड रिड्यूस द एक्सटिंक्शन रेट बाय द ऑलमोस्ट 30%. जर का आपण हे 34 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जरी प्रोटेक्ट केलेत तरी पण किती साऱ्या तरी प्राण्यांचा जो काही एक्सटिंक्शन रेट आहे तो रिड्यूस होईल अप टू द 30%. तर हे खूप भारी आणि महत्वाचे ठिकाणं आहेत बायोडायव्हर्सिटीच्या कन्झर्वेशनसाठी. बरं, हे जगभरातले 34 हॉटस्पॉट आपण आता बघितलेत, पण ह्या 34 पैकी जे आहेत ते भारतामध्ये असलेले काय कुठले हॉटस्पॉट आहेत ते आपण बघूयात. भारतामध्ये त्या 34 पैकी वरचे 4 जे आहेत, म्हणजे 4 हॉटस्पॉट जे आहेत ते भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर हे 4 हॉटस्पॉट कुठले कुठले आहेत, एक आहे वेस्टर्न घाट, हे आपला जो सह्याद्री आहे, दिस इज द वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाट जो आहे तो प्रचंड जास्त बायोडायव्हर्सिटी असलेला जो काही आहे तो हॉटस्पॉट आहे. तो वेस्टर्न घाट पण जो आहे तो जगाच्या पातळीवरचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. वेस्टर्न घाट नंतर काय आहे, इंडो बर्मा रिजन. इंडो बर्मा रिजन, इंडो म्हणजे काय इंडिया, बर्मा म्हणजे काय म्यानमारचं अगोदरचं नाव आहे बर्मा, त्याला ब्रह्मदेश म्हणायचो. तर हा जो इंडिया आणि इथे म्यानमार आहे, दिस इंडो बर्मा रिजन इज ऑल्सो अ ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. ह्याशिवाय अजून एक काय आहे, ईस्टर्न हिमालयाज. ईस्टर्न हिमालयाज म्हणजे काय, हे जे काय पूर्वीकडचं इथून एवढा हिमालय आहे ना,
राईट. मग हा जो हिमालय आहे, या पूर्वीकडचा हा जो काही हिमालय आहे, इथून इतका हिमालय आहे, तर हे पण एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. त्या ठिकाणी पण जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळतंय. ओके. आणि शेवटचं कुठलं आहे, सुंडालँड. सुंडालँड जो आहे तो हॉटस्पॉट इकडे इंडोनेशिया वगैरे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत काही, पण ह्या आपल्या भारतामध्ये काय इन्क्लूड करतोय, कारण भारताचे काही बेट आहेत, इथले कुठले बेट आहेत, अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबार आयलँड जे आहेत ते ह्या सुंडालँड जो काही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे त्याच्या अंडरमध्ये येत आहेत. म्हणून आपण भारतामध्ये 4 जे आहे ते बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कन्सिडर करतोय. कुठले कुठले आहेत, एक आहे आपला हा जिथे आपण राहतोय, इट इज द वेस्टर्न घाट. दुसरा कुठला होता, हे इंडो बर्मा बॉर्डर रिजन. ओके. अजून एक काय आहे, ईस्टर्न हिमालयाज. आणि इकडचा जो आहे तो कुठला आहे, सुंडा लँड. ओके. मग आता ह्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट बरोबरच अजून काय कन्झर्वेशनचं नेटवर्क आहे, तर भारतामध्ये जे आहे ते 34 बायोस्फेअर रिझर्व्ह आहेत. 34 बायोस्फेअर रिझर्व्ह म्हणजे काय, ही जवळपास सगळ्यात मोठी अशी जागा आहे. बायोस्फेअर जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरचं जंगल वगैरे आहे, ज्याच्यामध्ये जे आहे ते प्राण्यांचं आपण रक्षण करतो. फॉर एक्झाम्पल इथे जे आहे हे 3 राज्यांची बाउंड्री आहे. इथे कुठले कुठले, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरला. तर इथे जे आहे ते नीलगिरी बायोस्फेअर रिझर्व्ह आपल्याला बघायला मिळतं. तर असे जवळपास 14 जे आहेत ते बायोस्फिअर रिझर्व्ह आपल्याकडे भारतामध्ये आहेत. 90 काय आहेत, राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क्स आहेत, आणि 448 वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. ओके. पण ह्याच्यामध्ये जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती जंगल आपण जे आहे ते कन्झर्व करतो. ह्याच्यामध्ये ह्याच्या तुलनेत थोडंसं कमी जे आहे ते कन्झर्व करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ताडोबा नॅशनल पार्क आहे चंद्रपूरला, किंवा मुंबईमध्ये जे आहे ते संजय गांधी नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रात जवळपास आपल्याला 5 नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान जे आहेत ते बघायला मिळतात. ह्याशिवाय हे इथे लिहिलेच आहे. आणि ह्याशिवाय 448 पूर्ण भारतामध्ये जे आहेत ते वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. वाईल्ड लाईफ सँच्युरीज म्हणजे काय, वाईल्ड लाईफ सँच्युरीज जे आहेत ते एखाद्या पर्टिक्युलर स्पेसिसचं जे आहे ते आपण कन्झर्वेशन त्या पर्टिक्युलर ठिकाणी करतो. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे पुण्याजवळ जे आहे ते भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. भीमाशंकरला तिथे एक स्पेशल अशी स्पेसिस राहते, जायंट स्क्विरल, किंवा मराठीमध्ये त्याला आपण शेकरू म्हणतो. तर ते शेकरू, भीमाशंकरचं लेकरू असं म्हणतात, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी जे आहे ते भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. किंवा किती साऱ्या बर्ड्स साठी जे आहेत त्या वाईल्ड लाईफ सँच्युरीज असतात स्पेसिफिकली एका स्पेसिस साठी. इथे खूप साऱ्या स्पेसिस राहतात नॅशनल पार्क मध्ये, आणि इथे जे आहे ते खूप सारे नॅशनल पार्क्स जे आहेत त्याच्या अंडरमध्ये येऊ शकतात. तर महाराष्ट्रात किती मी आता म्हणालो तसं 5 नॅशनल पार्क आहेत, आणि 11 जे आहेत ते वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. ओके. यानंतर ट्रेडिशनल क्रॉप व्हरायटीज. आता इन सिटू कन्झर्वेशनची आपण गोष्ट करत होतो. इन सिटू कन्झर्वेशन मध्ये जे आहे इट ऑल्सो इन्क्लुड्स द इंट्रोड्युसिंग ट्रेडिशनल क्रॉप व्हरायटीज बॅक इन टू द फार्मिंग. जे काही पारंपरिकरित्या ट्रॅडिशनली जे काही आपण क्रॉप्स वगैरे जे आहे त्या व्हरायटीज होत्या त्या रिइंट्रोड्यूस करत असेल आपण, ते पण जर का यूज करत असू, तर इट इज ऑल्सो अ काइंड ऑफ इन सिटू कन्झर्वेशन. कारण निसर्गातलीच गोष्ट जी आहे ते व्हरायटी जी आहे क्रॉपची ते आपण परत करायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. पावरा नावाचा एक आदिवासी समाज आहे. पावरा ट्राईब्स आहेत. पावरा ट्राईब कुठे आहेत, सातपुडा. महाराष्ट्राची जी काही सातपुडा हिल्सची रेंज आहे त्या सातपुड्याच्या रांगामध्ये त्याच्या आसपास जे आहेत ते पावरा नावाचे ट्रायबल्स लोक आपल्याला आढळत आहेत. दे प्रोटेक्टेड द कॉर्न विथ डिफरंट कलर्ड क्रेनेल्स. जे काही मका होता त्या मक्याच्या व्हरायटीज ज्या आहेत ते ह्या ट्रायबलने जे आहेत ते प्रोटेक्ट केलेले आहेत. कारण तेच सगळ्यात निसर्गाच्या जवळ राहतात, जंगलाच्या जवळ राहतात. तर दे नो हाऊ टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट बेटर दॅन अस, जे लोक सो कॉल्ड मेट्रो सिटीज मध्ये वगैरे राहतात. ओके. सो कन्झर्विंग द जेनेटिक डायव्हर्सिटी इन agriculture ensures the food security and resilience against the diseases. जर का आपण ही जेनेटिक डायव्हर्सिटी पण जर का आपण कन्झर्व करत असो कुठली शेतीमधली, ऍग्रिकल्चर मधली, तर दिस विल एन्श्युअर काय, आपली फूड सिक्युरिटी जी काही असेल, आपल्याला खायला प्यायला जे काही अन्न असेल ती फूड सिक्युरिटी हे एन्श्युअर करेल. याशिवाय रेझिलियन्स अगेन्स्ट द डिसीजेस, काय कुठले आजार वगैरे येत असतील तर त्याच्या विरुद्ध जे आहे ते एक प्रकारची इम्युनिटी जी आहे ती आपल्यात डेव्हलप होईल जर का आपण ह्या वाईल्ड व्हरायटीज किंवा ज्या काही ट्रॅडिशनल नॅचरल क्रॉप्स होते त्यांचं जतन केलं तर. ओके.
पुढे काय आहे, ही प्रचंड जास्त महत्वाची कॉन्सेप्ट आहे, प्रचंड जास्त इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. याला काय म्हणतात, सॅक्रिड ग्रूव्ज. सॅक्रिड ग्रूव्जला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, देवराई. तर देवराई म्हणजे काय, नावातच देव आहे, गॉड, राईट. देवराई म्हणजे इथे काही लोकांनी देवाच्या नावाने कन्झर्व केलेलं जे काही फॉरेस्ट आहे, जंगल आहे, त्याला आपण देवराई किंवा सॅक्रिड ग्रूव्ह म्हणतो. सॅक्रिड म्हणजे काय, असे ही पवित्र जागा आहे आणि ती पवित्र जागा आहे, ती देवासाठी अर्पण केलेली आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी इथले काय जे काही आदिवासी लोक असतील, जे काही ट्रायबल्स असतील, ते अजिबात कुणालाच तिथलं जंगल जे आहे ते तोडू देणार नाहीत, कट करू देणार नाहीत. आणि ह्या ट्रेडिशनमुळे, ह्या देवराईमुळे किती साऱ्या एंडेंजर्ड स्पेसिस जे आहेत या ठिकाणी कन्झर्वेशन झालेलं आहे. तुमच्या भाषेत सांगायचं झालं असेल तर तुम्ही कांतारा मूवी नक्कीच बघितला असेल. कांतारा मूवी जो आहे तो एंटायरली इट इज अराउंड द सॅक्रिड ग्रूव्ज. ते म्हणतात ना भगवान का मधुबन, राईट. तर दॅट भगवान का मधुबन इज नथिंग बट अ सॅक्रिड ग्रूव्ह. तिकडे जे आहे ते बाहेरून कोणाला एंटर करू देत नाहीत आणि स्वतः पण जे आहे त्या फॉरेस्टचं जतन करतो. त्याला काय म्हणतोय आपण, सॅक्रिड ग्रूव्ज. ओके. तर खासी आणि जयंतिया हिल्स जे आहेत इकडे पण मेघालयामध्ये, तिकडे हे बघायला मिळतं. त्याला काय म्हणतात आपण, सॅक्रिड ग्रूव्जला द फॉरेस्ट प्रोटेक्टेड इन द नेम ऑफ गॉड किंवा अल्मायटी बाय द लोकल कल्चर अँड ट्रेडिशन्स. ओके. जर का फॉरेस्ट जे आहे ते आपण कन्झर्व करत असतो देवाच्या नावाने, तर त्यालाच काय म्हणतोय या ठिकाणी आपण सॅक्रिड ग्रूव्ज म्हणतोय. हे बघायला कुठे कुठे मिळत आहेत, खासी आणि जयंतिया हिल्स आहेत कुठे, मेघालयामध्ये. त्यानंतर वेस्टर्न घाट आपल्या इकडे सह्याद्रीमध्ये पण जे आहे, महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये खूप साऱ्या देवराई जे आहेत ते बघायला मिळतात. त्यानंतर राजस्थानचे जे काही अरावली हिल्स आहेत तिकडे पण हे देवराई आपल्याला बघायला मिळतात. बस्तर आणि सरगुजा मध्य प्रदेशमध्ये तिकडे पण जे आहे ते बघायला मिळतं. ऍज आय सेड की ट्रायबल्स डोंट अलाउ कटिंग इव्हन अ सिंगल ब्रांच. एक झाडाची फांदी पण तोडू देणार नाहीयेत, कारण त्यांचा देव तिकडे राहतो अशी त्यांची मान्यता आहे. इट सर्व ऍज द लास्ट रेफ्युजी फॉर द एंडेंजर्ड स्पेसिस आणि थ्रेटन्ड बाय इन्क्रीजिंग ग्रीड. ही जी आहे लास्ट रेफ्युजी म्हणजे शेवटचा आश्रय जो काय तर राहिलेला आहे, ज्या काही एंडेंजर्ड स्पेसिस होत्या, एंडेंजर्ड स्पेसिस वगैरे काय त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितले. तर त्यांच्यासाठी जे काही शेवटचा आश्रय जाण्याचं जे काही ठिकाण होतं हे सॅक्रिड ग्रूव्ज राहिलेत, कारण बिचारा ट्रायबल्सनी त्यांना प्रोटेक्ट केलेलं आहे. तिथं जे आहे ते कुठल्याच झाडाला, कुठल्याच प्राण्याला जे आहे ते त्रास पोहोचेल असं हे लोक कोण स्वतः पण नाही करत आणि दुसऱ्यांना करू पण देत नाहीत. पण ह्याच्यामुळे जे आहे ते प्रचंड जास्त मोठ्या प्रमाणावरती बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन जे काय झालेलं आहे. बट राईट नाउ दिस सॅक्रिड ग्रूव्ज अल्सो थ्रेटन्ड बाय द इन्क्रीजिंग ग्रीड. माणसाची जी काही लालच वाढलेली आहे. परत परत सांगत असतो, महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलेलं आहे. महात्मा गांधीचा एक कोट होता, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या पृथ्वीवरती माणसाला गरजेपुरतं जे काही पाहिजे ते सगळं अगदी मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, पण त्याच्या लालचीसाठी जे काही आहे ते अजिबात काहीच अवेलेबल नाहीये. त्याच्या ग्रीडसाठी जे काही आहे ते रिसोर्सेस किती पण पृथ्व्या जरी अजून ऍड झाल्यात तरी पण जे आहे ते कमी पडेल. सो त्या लालचीचा इफेक्ट जे आहे ते सॅक्रिड ग्रूव्ज वरती देखील बघायला मिळतोय. तेच होतं की आपण कांतारामध्ये पण बघितलं की त्या मधुबन वरती जे आहे तो राजा अटॅक करायचा प्रयत्न करतो, कारण त्याला वाटतं की तिकडचे जे काही रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस असतील ते अवेल करायचा प्रयत्न करतो. ओके. त्यानंतर आहे एक्स-सिटू कन्झर्वेशन. आताच आपण इन-सिटू कन्झर्वेशन जे आहे ते बघितलंय. एक्स-सिटू कन्झर्वेशन म्हणजे काय बाबा, की ते बिचारे त्यांच्या घरामध्ये त्यांचं जे काही नॅचरल हॅबिटॅट होतं तिकडे ते लोक जे आहेत ते त्यांचं कन्झर्वेशन करणं थोडंसं डिफिकल्ट गेलं, तर त्या ठिकाणाहून त्यांना उचलून जे आहे ते आपण फॉर द पर्पज ऑफ कन्झर्वेशन जे आहे ते आपल्या आर्टिफिशियल मेडियम्स मध्ये ठेवतोय, आर्टिफिशियल कॅप्टिव्हिटी मध्ये, किंवा त्यांना जे काही रिसोर्सेस त्यांना जगण्यासाठी ज्या काही सुविधा अवेलेबल लागतील त्या सगळ्या आपण आर्टिफिशियली प्रोव्हाइड करून जे आहे त्यांना जगवायचा प्रयत्न करतोय. प्रोटेक्टिंग द ऑर्गॅनिझम कधी कुठे outside their natural habitat used when species is critically endangered. ज्या वेळेला एखादी स्पेसिस जी आहे ते क्रिटिकली एंडेंजर्ड होतीये त्यावेळेला जे आहे आपण त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मधून काढून जे आहे ते आपण आर्टिफिशियल
प्रोटेक्टिंग हॅबिटॅट मध्ये जे आहे ते आणून त्यांचं कन्झर्वेशन करायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल काय आहे, झूलॉजिकल पार्क तुम्हाला आताच म्हटलं होतं, किंवा वाईल्ड लाईफ सफारी पार्क जे आहे ते पण जे आहे ते याचं एक्सिटू कन्झर्वेशनचं उदाहरण आहे. सोबतच प्लांट साठी जे आहेत ते बोटॅनिकल गार्डन आहेत. इथे एक उदाहरण दिलंय, क्रोकोडाईल बँक चेन्नईमध्ये जे आहे ते याची कॅप्टिव्ह ब्रीडिंग केली जाते, म्हणजे त्यांना पकडून जे आहे ते क्रोकोडाईलच्या कन्झर्वेशन साठी चेन्नईमध्ये क्रोकोडाईल बँक आहे. त्याशिवाय सीड बँक जे आहेत त्या पण सीड्सचं कन्झर्वेशन करतात इथे आउटसाइड द फॉरेस्ट, कन्झर्व द वाईल्ड व्हरायटीज ऑफ फूड ग्रेन्स. तर सीड बँक्स ज्या आहेत त्या आपण जशा आपल्या बँकेसारख्या ज्या आहेत त्या सीड्स ज्या आहेत प्लांटच्या बिया ज्या आहेत त्यांचं कन्झर्वेशन, त्यांचं जतन करायचं काम या ठिकाणी आपण करतोय. ओके, हे त्याचा फोटो होता पण थोडं टेक्नॉलॉजिकल ग्लिच आहे आज त्यामुळे येत नाहीये. ओके, हा पण फोटो आला नाही. आता काही मॉडर्न कन्झर्वेशन टेक्निक्स आहेत. ओके, मॉडर्न कन्झर्वेशन टेक्निक्स आहेत जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत या बायोडायव्हर्सिटीला कन्झर्व करण्यासाठी. काय आहे बाबा, तर ह्याच्यातली एक टेक्निक काय आहे, टिश्यू कल्चर आहे. ग्रोइंग प्लांट्स फ्रॉम स्मॉल टिश्यू सिगमेंट, राईट. तर प्लांटचा एखादा अगदी छोटा जरी का टिश्यू आपल्याला सापडत असेल, एखादा छोटा तुकडा जरी का आपल्याला मिळाला असेल तर त्या छोट्या तुकड्याला आपण टिश्यू म्हणतो, राईट. मग आर्टिफिशियली त्यांना जे काही केमिकल्स वगैरे न्यूट्रिएंट्स पाहिजे असतील ते प्रोव्हाइड करून आपण आर्टिफिशियली हार्मोन्स वगैरे टाकून जे आहे त्या एका तुकड्यापासून पूर्ण प्लांट जे आहे ते डेव्हलप करू शकतो. त्या मेथडला जे आहे ते आपण म्हणतोय टिश्यू कल्चर. त्याशिवाय इन विट्रो फर्टिलायझेशन, इन विट्रो आणि इन विवो अशा गोष्टी असतात. तुम्ही IVF लॅब वगैरे ऐकलं असेल इन विट्रो फर्टिलायझेशनचं. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जर का आपण प्लांट्सचं किंवा ऑर्गॅनिझमचं एखाद्या फर्टिलायझेशन करत असू आणि त्यांना जगवायचा प्रयत्न करत असू त्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतो. फर्टिलायझेशन आउटसाइड द लिव्हिंग बॉडी, जे लिव्हिंग बॉडीच्या आउटसाइडला फर्टिलायझेशन करतोय. फर्टिलायझेशन म्हणजे काय, गॅमेट्सचं फ्युजन, आणि दोन मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं त्या प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतो. त्याच्याने झायगोट फॉर्म होतं. झायगोट फॉर्म झाला की एम्ब्रिओ फॉर्म होतं. एम्ब्रिओ पासून जे आहे ते नवीन ऑर्गॅनिझम बनतं. जर का आपण हे ह्युमन बॉडी किंवा प्लांटच्या बॉडीच्या बाहेर जर का आपण हे फर्टिलायझेशन आर्टिफिशियली करत असू त्याला काय म्हणतोय, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो. त्यानंतरच अजून एक प्रिझर्वेशनची कन्झर्वेशनची मेथड आहे, त्याला म्हणतात क्रायो प्रिझर्वेशन. आता हा काय प्रकार आहे बाबा क्रायो प्रिझर्वेशन, तर क्रायो प्रिझर्वेशन, क्रायो या शब्दाचा अर्थ आहे बर्फ. अगदी खूप थंड जर का आपण टेम्परेचर केलं पर्टिक्युलर ठिकाणचं आणि त्याच्यामध्ये जे आहे ते एकदम थंड केल्यानंतर टेम्परेचर डाऊन केल्यानंतर जे आहे ते मेटाबॉलिझम जे आहे ते फ्रीज होऊन जातं. आणि ते मेटाबॉलिझम फ्रीज झाल्यामुळे पर्टिक्युलर स्पेसिस जे आहे, पर्टिक्युलर ऑर्गन किंवा ऑर्गॅनिझम जे आहे ते फ्रीज होतं. आणि आपण ह्याच्यामध्ये खास करून सीड्स वगैरे किंवा पोलन ग्रेन जे आहे ते क्रायो प्रिझर्वेशन टेक्निकने जे आहे ते आपण प्रिझर्व करतो. प्रिझर्वेशन ऍट किती, जवळपास -196 डिग्री सेल्सिअस, -190 डिग्री सेल्सिअस इतक्या थंड ठिकाणी जे आहे ते इतक्या थंड केमिकल्स मध्ये जे आहे ते आपण ह्यांचं स्टोरेशन किंवा प्रिझर्वेशन करतोय. कशाचं, ऑफ गॅमेट्स युझिंग अ लिक्विड नायट्रोजन. तर ह्या क्रायो प्रिझर्वेशन मध्ये जे आहे ते लिक्विड नायट्रोजनचा उपयोग करून जे आहे ते खूप -196 डिग्री सेल्सिअस इतक्या थंड तापमानात जे आहे ते आपण ह्याचं प्रिझर्वेशन किंवा कन्झर्वेशन करतो. ओके, आता इथे एक डू यू नो मध्ये आपल्या पुस्तकामध्ये मियावाकी मेथड दिलेली आहे. आता हे मियावाकी मेथड काय प्रकार आहे बाबा, तर मियावाकी जे आहे ते मियावाकी नावाचे एक जपानमध्ये अकिरा मियावाकी नावाचे सायंटिस्ट होते, डॉक्टर अकिरा मियावाकी. तर ह्यांनी प्लांटच्या डेव्हलपमेंटची एक टेक्निक जी आहे ती आयडेंटिफाय केली किंवा एक अशी पद्धत जी आहे तिचा शोध लावलाय जेणेकरून खास करून अर्बन जे जागा आहेत, शहरी जे काही भाग आहेत त्याच्यामध्ये रिफॉरेस्टेशन होतंय. आतापर्यंत आपण डिफॉरेस्टेशन झाडं तोडण्याच्या बाबतीत जे आहे ते ऐकलेलं आहे, पण ते झाडं परत उगवायचे असेल, ते जंगल जे आहे ते परत जगवायचं असेल तर त्यासाठी यांनी खूप मस्त अशी टेक्निक जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. कोणी, डॉक्टर अकिरा मियावाकी. हा पण जो आहे ऍज इट इज 100% सेम टू सेम प्रश्न जो आहे तो UPSC प्रिलिम्सला विचारलेला आहे. तर इन जनरल पण मी तुम्हाला बार सांगत असतो की बाबा तुम्ही जे काही इकडे शिकताय खास करून एन्व्हायरमेंट युनिट मध्ये, इट इज नॉट लिमिटेड अप टू द क्लास 12th बायोलॉजी बोर्ड ऑफ द CET. ओव्हरऑलच जे आहे ते हे खूप जास्त प्रचंड महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन जे आहे ते आपल्याला शिकायचं आहे. ओके, इट इज डेव्हलप्ड बाय डॉक्टर अकिरा मियावाकी जे जपानचे आहेत. इट ग्रोज डेन्स प्लांटेशन इन शॉर्ट
टाइम ऑन डिग्रेडेड लँड. हे जे आहे ते खूप कमी अल्पावधीमध्ये, खूप कमी वेळेमध्ये जे आहे ते जे काही बंजर जमीन होती, डिग्रेडेड लँड होतं, त्याच्यावरती फॉरेस्ट डेव्हलप करायची टेक्निक आहे. काय करतात इकडे, तर सॉइल टेस्टिंग करतात अगोदर त्या ठिकाणची. सॉइल टेस्टेड मिक्स्ड विथ द लोकल बायोमास अँड ह्युमस. सॉइल टेस्टिंग करून, सॉइल टेस्टिंग केल्यानंतर जे आहे त्या ठिकाणचं जे काही लोकल बायोमास असेल, राईट, बायोमास म्हणजे काय, आपण ड्राय वेट म्हणतो, राईट, लोकली जे काही स्पेसिस, बाकी कुठल्या ऑर्गॅनिझम जे काही आपल्याला सापडतायत त्यांचं जे आहे ते खत बनवून, मॅन्युअर करून, त्याचं जे काही त्यात ह्युमस जे आहे ते मातीसोबत मिक्स करून डार्क कलरची जी काही माती बनते, इट इज अ न्यूट्रिएंट रिच ऑर्गॅनिक मटेरियल, त्याचा उपयोग करून जे आहे ते जे काही सॅम्पलिंग प्लांटेड केलेले झालेले असतील तिकडे त्यांना खत देत आहेत. आणि ह्या ज्या काही प्लांट सॅम्पल जे आहेत ते कसे लावतायत, प्लांटेड क्लोज टुगेदर. ते जे आहे ते प्लांटचे सॅम्पल जे आहेत ते जवळ जवळ लावतोय आणि त्यांना इकडचं लोकल जे काही बायोमास होतं आणि ते ह्युमस होतं ते ऍज अ मॅन्युअर, ऍज अ खत म्हणून जे आहे ते या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतोय. आणि जे झाडं कसे लावतोय, एकदम जवळ जवळ लावतोय, क्लोज लावतोय, आणि ते इतक्या क्लोज लावतोय की नो सनलाइट रिचेस द ग्राउंड. मग ग्राउंड वरती जे आहे ते सनलाइट जे आहे ती पोहोचतच नाहीये. मग ग्राउंड वरती सनलाइट न पोहोचू देण्याचा उद्देश काय आहे बाबा, तर आपण जे आहे ते झाडं कसे लावतोय, शहरामध्ये लावतोय. शहरामध्ये कसं आहे, जागा कमी आहे. मग जागा कमी आहे म्हणजे फॉरेस्ट जे आहे ते इथे हॉरिझॉन्टली जे आहे, आडवं जे आहे ते ग्रो करणं शक्य नाहीये. म्हणून इथे आपला उपयोग, आपला एम काय आहे की फॉरेस्ट जे आहे ते व्हर्टिकली ग्रो झालं पाहिजे. म्हणून इकडे जवळजवळ लावतोय आणि प्लांट जवळजवळ लावतोय. जमिनीकडे जे आहे ते सनलाइट पोहोचू देत नाहीये. जमिनीकडे जर का, सॉइलकडे जर का सनलाइट पोहोचत नाहीये तर याचा अर्थ प्लांट्स दे विल कॉम्पीट टू, कशासाठी, सनलाइट साठी कॉम्पीट करतील आणि ते व्हर्टिकली असे उभे ग्रो करतील. ओके, हे लक्षात घ्या गोष्ट की इथे व्हर्टिकल ग्रोथ होईल, ते पण एकदम फास्ट होईल, राईट. इथे जे आहे ते थोडंसं ह्याचं डायग्राम दिलेली आहे, एवढी क्लिअर नाहीये, पण इकडे लक्षात घ्या. इकडे प्लांट छोटे छोटे होते अगोदर अशा तुकड्यांमध्ये, आणि इथे जवळजवळ खूप डेन्सली जे काय आहे ते लोकल झाडं लावलेली आहेत. त्याच्यामुळे सनलाइट जे आहे ते जमिनीपर्यंत पोहोचत नाहीये. म्हणून प्लांट जे आहे ते व्हर्टिकल ग्रो करायचा प्रयत्न करतात आणि खूप अत्यंत शॉर्ट पिरियड मध्ये जे आहे ते इथे जंगलामध्ये आपल्याला शहरामध्ये जे आहे ते आपल्याला जंगल बघायला मिळतं, फॉरेस्ट बघायला मिळतं. ओके, आता ह्याचे बेनिफिट्स काय आहेत मियावाकी मेथडचे, की इट ग्रोज कसं 10x फास्टर, 10 पटीने जे आहे ते नॉर्मल जंगल जेवढं काय वाढू शकलं असतं त्याच्यापेक्षा 10 पट फास्ट पद्धतीने जे आहे ते वाढणार आहेत. इट नीड्स ओनली 3 इयर्स ऑफ केअर अँड देन ग्रोज इंडिपेंडेंटली. फक्त 3 वर्ष जे आहे ते यांची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. त्याच्या पुढे जे आहे ते इंडिपेंडेंटली त्यांचे ते लोक जे आहेत ते ग्रो करतील. ओके, आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय होईल याचा बाबा, इट सपोर्ट्स द लोकल बायोडायव्हर्सिटी. का लोकल, कारण आपण निवडतानाच इकडे प्लांट्स जे आहेत ते नेटिव्ह प्लांट्स लावले होते. त्याच्यामुळे नेटिव्ह प्लांट्स असल्यामुळे लोकल बायोडायव्हर्सिटी जी आहे ती सपोर्ट करेल. इथे इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिसचा जो आहे तो धोका राहणार नाहीये. ओके, मग लोकल बायोडायव्हर्सिटी सपोर्ट करेल. इट रिड्युसेस द एअर पोल्युशन. शहरामध्ये जे काही एअर पोल्युशन आहे ते रिड्यूस करेल. आणि रिचार्ज द ग्राउंड वॉटर रिचार्ज करेल, जेणेकरून जे काही आपण बोरवेल वगैरे युज करतोय तर जमिनीच्या खाली जे आहे ते पाण्याची मुबलक प्रमाणामध्ये जे आहे ते अवेलेबिलिटी ह्याच्यामुळे, जंगल असल्यामुळे जे आहे ते आपल्याला होईल. ओके, तर शहरामध्ये कशा प्रकारचा किती इम्पॅक्टफुल पोल्युशन वगैरे जे आहे त्याचे प्रॉब्लेम फेस करावे लागतील आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. तर हे ते पोल्युशनचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी ही मियावाकी मेथड प्रचंड महत्वाची आहे. ऑलरेडी जे आहे ते मुंबई, बँगलोर आणि चंद्रपूर सारख्या शहरांमध्ये जे आहे ते रिस्टोअर ग्रीन कव्हर इन द अर्बन एरियाज बाय युझिंग दिस मियावाकी मेथड. ओके, तर ही खूप महत्वाची अशी मेथड आहे. ह्यानंतर काय आहे, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002. सांगा बरं, जरा विचार करा की काय प्रकार असेल हा. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002. ओके, म्हणजेच काय, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 रोजी जे आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने
बायोडायव्हर्सिटी ऍक्ट जो आहे तो आणलाय. कशासाठी आणलाय? ऑफकोर्स बायोडायव्हर्सिटीच्या प्रोटेक्शनसाठी आणलाय. तर ह्याचं बॅकग्राऊंड काय आहे? इंडिया जो आहे ते पार्टिसिपेट केलं होतं 1992 ला एक अर्थ समिट झाली होती. कुठे? रिओ डी जेनेरिओ, ब्राझीलकडे, आय गेस आफ्रिकन कंट्री आहे ही, रिओ डी जेनेरिओ. इथे जे आहे ते जगभरातले सगळे लीडर्स जे आहेत ते एकत्र आले. एकत्र आल्यानंतर त्याला त्यांनी काय नाव दिलंय? अर्थ समिट दिलं. ओके, एकत्र आले कशासाठी? पहिल्यांदा या ठिकाणी जे आहे ते सगळे जगभरातले लीडर्स किंवा पूर्ण देश जे आहे ते एकत्र आले फॉर द प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. त्यांना इथे जे आहे ते लक्षात आलं, ओव्हरऑल सगळ्यांनाच एक कन्सर्न, कॉमन कन्सर्न जो आहे तो लक्षात आला की जगभरामध्ये जे आहे पर्यावरणाचं रक्षण करणं जे आहे ते प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. ओके, मग त्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी म्हणून सगळे जगभरातली गव्हर्नमेंट जे आहेत ते एकत्र आले. त्याला त्यांनी नाव दिलं अर्थ समिट. मग इंडिया पण ह्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि इथे जे आहे त्यांनी पास केलं काय? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी 1992. या सगळ्यांनी एकत्र येऊन एक कन्व्हेन्शन पास केलं, त्याचंच नाव पडलं कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी 1992. याला CBD 1992 म्हणतात. इंडिया पण ह्याचा पार्टिसिपेंट होता. तर त्या कन्व्हेन्शनच्या आधारावर त्या जगभरात सगळे जे काही लोक एकत्र आले होते त्यांना कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD जे आहे ते 1992 म्हटलंय. आणि त्या कन्व्हेन्शनच्या आधारावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भारतामध्ये आल्यानंतर जे आहे तो हा बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 जो आहे तो पास केला. इट इज इन कंप्लायन्स विथ द CBD कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी. ओके, राईट. माझी डेफिनेशन काय आहे बायोडायव्हर्सिटीची? प्लांट्स, एनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड देअर पार्ट्स, जेनेटिक मटेरियल्स अँड बाय प्रोडक्ट जे आहेत ते बायोडायव्हर्सिटी मध्ये ह्या ऍक्टच्या अनुसार जे आहेत ते कन्सिडर केलेले आहेत. कुठले कुठले? प्लांट्स, एनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड देअर पार्ट्स, जेनेटिक मटेरियल अँड बाय प्रोडक्ट. ह्यांनी एक्सक्लूड केलं. ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड नाहीये? काय नाहीये? तर व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स. ह्याच्यामध्ये जर का नॅचरली जे काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये ह्युमनने अजून आर्टिफिशियली काही ऍड ऑन केलं असेल तर ते ह्याच्यामध्ये जे आहे ते कन्सिडर नाही करत. किंवा ह्युमन जेनेटिक मटेरियल वगैरे पण काही असेल तर दिस विल नॉट ऑल्सो इन्क्लूड इनसाइड दिस डेफिनेशन ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट CBD. ओके, मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे बायोडायव्हर्सिटी ऍक्टचा? तर सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो रेग्युलेशन ऑफ ऍक्सेस टू इंडियन बायोलॉजिकल रिसोर्सेस. सगळ्यात महत्वाचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की जे काही इंडियामधले बायोलॉजिकल रिसोर्सेस आहेत त्यांना जो कोणी ऍक्सेस करत असेल, त्यांचा कोणी उपयोग करत असेल तर त्याच्यावरती जे आहे ते रेग्युलेशन आले पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी कायदा आला पाहिजे. हा जो आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. राईट. प्लस सायंटिफिक कॅटलॉजिंग ऑफ ट्रेडिशनल नॉलेज अबाउट द इथेनोबायोलॉजिकल मटेरियल. म्हणजेच काय? तर जे काही ट्रेडिशनल नॉलेज आहे त्या ट्रेडिशनल नॉलेजचा सायंटिफिक अभ्यास करायचा आहे. सायंटिफिकली तो डेटा जो आहे तो रेकॉर्ड करायचा आहे. कुठल्या ट्रेडिशनल नॉलेजचा? इथेनोबायोलॉजिकल मटेरियलचा. इथेनोबायोलॉजिकल म्हणजे काय? ट्रेडिशनली ह्युमन जे आहेत, इथेनोज म्हणतो आपण त्यांना, इथो, राईट. ह्युमन बिहेवियर आहे, ह्युमन जे आहेत ट्रेडिशनल ज्या काही कल्चरली ज्या काही प्लांट्सचा म्हणा किंवा अॅनिमल्सचा म्हणा बायोडायव्हर्सिटीचा ओव्हरऑल जे आहे तर कशा प्रकारे यूज करतात किंवा त्यांचं जे काही ट्रेडिशनल नॉलेज आहे त्याला आपण इथेनोबायोलॉजिकल नॉलेज पण असं म्हणतो. तर ते जे काही मटेरियल आहे, ट्रेडिशनल जे काही त्यांचं नॉलेज आहे त्यांचं सायंटिफिक पद्धतीने जे आहे ते डॉक्युमेंटेशन करणं हा पण एक त्याचा उद्देश आहे. त्याच्याबरोबरच काय आहे? इक्विटेबल शेअरिंग ऑफ द बेनिफिट्स अरायझिंग आउट ऑफ द यूज ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस. जे काही बायोलॉजिकल रिसोर्सेस आहेत, जे काही जंगल वगैरे आहेत त्या बायोलॉजिकल रिसोर्सेसचा तर यूज तर करायचाच आहे पण सस्टेनेबल मॅनरनी पण करायचा आहे. पण तो जो काही यूज आहे तो इक्विटेबल पण असला पाहिजे. त्याचा सगळ्यांना समान जो आहे तो फायदा मिळाला पाहिजे. कोणाकडे जास्त पैसे आहेत म्हणून किंवा कोणी जास्त ताकदवर आहे म्हणून ते त्या पर्टिक्युलर व्यक्तीने किंवा ऑर्गनायझेशननी त्याचा जास्त फायदा घ्यावा असं नाहीये. तर त्याचा सगळ्याकडे इक्विटेबल जे आहे तो फायदा झाला पाहिजे. इक्विटेबल जे आहेत ते रिसोर्सेस यूज झाले पाहिजे बायोडायव्हर्सिटीचे. हा पण वन ऑफ द त्याचा एक उद्देश होता. तर आता ह्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे तर ह्या जो काही आपला बायोडायव्हर्सिटी ऍक्ट होता ह्याने काय केलं? 3 टायर सिस्टम्स अंडर द बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आणलेले आहेत. 3 टियर सिस्टम. 3 टियर सिस्टम म्हणजे काय? 3 लेवलवरती जे आहेत ते रेग्युलेशन करायचं होतं. सगळ्यात अगोदरच आपण बघितलं होतं की इथं काय करायचं होतं?
रेग्युलेशन ऑफ ऍक्सेस टू इंडियन बायोलॉजिकल रिसोर्सेस. मग हे रेग्युलेशन आणण्यासाठी यांनी काही बॉडीज स्थापन केल्यात. सगळ्यात अगोदर जे आहे ते नॅशनल लेवलवरती जे काम करेल, इट इज द नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी. याला आपण NBA म्हणतो, जी नॅशनल राष्ट्रीय पातळीवरती जे आहे ते काम करेल. दुसरी जी आहे स्टेट लेवलवरती राज्य पातळीवरती काम करणारे ते आहेत SBBs. काय आहे? स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड्स. ओके, SBBs. त्याशिवाय लोकल लेवलवरती जे काय काम करतील ते आहेत BMCs. काय? बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज. तर नॅशनल, स्टेट आणि लोकल लेवलवरती जे काही बायोडायव्हर्सिटीच्या कन्झर्वेशन साठी स्टेप्स घ्यायचे आहेत, त्यासाठी या 3 ऑथॉरिटीज ह्या बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 अंतर्गत स्थापित केलेल्या आहेत. ओके, मग ह्यांच्याकडे काय काय पॉवर्स आहेत बाबा, किंवा काय ते लोक पेनल्टी लावू शकतात, आपण ते बघूयात. की इट इज मॅन्डेटरी फॉर फॉरेनर्ससाठी हे कंपल्शन आहे, राईट. आणि NRIs, इव्हन इंडियन सिटीजन्स अँड इन्स्टिट्यूशन्स टू सीक परमिशन फ्रॉम MBA बिफोर एक्सप्लॉइटिंग द लोकल रिसोर्सेस. जे काही लोकल रिसोर्सेस आहेत ते जर का कोणाला एक्सप्लॉइट करायचे असतील किंवा यूज करायचे असतील, बायोडायव्हर्सिटीचा उपयोग करायचा असेल, तर त्यासाठी सगळ्यात अगोदर ह्या सगळ्यांना जे आहे ते ही कळतली आपली NBA नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी ह्यांची जी आहे ती परवानगी घ्यावी लागेल. मग ह्यांच्याकडे लिगल पॉवर काय आहेत? NBA हॅज पॉवर्स ऑफ सिव्हिल कोर्ट. एका सिव्हिल कोर्टचा इतकं जे आहे ते पॉवर ह्यांच्याकडे दिलेले आहेत. डिसिजन्स आर बाइंडिंग फॉर कन्झर्वेशन एफर्ट्स. यांनी जे काही डिसिजन देतील ते या सगळ्यांवरती जे आहेत ते बाइंडिंग असतील हे कन्झर्वेशन एफर्ट साठी. तर ह्याच्यामध्ये जे आहे त्यांचं जर का नाही ऐकलं, नॉट सिकिंग NBA अप्रुव्हल, जे आहे ते आपल्याला जेल पण होऊ शकतं आणि 10 लाखापर्यंतचा जो आहे तो फाईन पण पडू शकतं. तर मग यांच्या परवानगीने जे आहे ते केलं पाहिजे, अदरवाईज त्याची किंमत बघावी लागेल. ओके, आता बघा एक केस स्टडी दिलेली आहे, प्रचंड जास्त महत्वाची. आपल्याला असं वाटतं की बाबा आपण सो कॉल्ड जे आहे ते काहीतरी पुस्तकं वाचतोय आणि खूप जास्त एज्युकेटेड झालोय, अशातला भाग नाहीये. देअर इज अ डिफरन्स बिटवीन एज्युकेशन अँड द लिटरसी, राईट. एखादी गोष्ट जी आहे त्याबद्दलचं तुम्हाला नॉलेज आलंय, तुम्हाला माहिती झालीये, इट इज युअर लिटरसी, ती तुमची साक्षरता झालीये. पण एखादी माहिती घेतल्यानंतर, माहिती वाचल्यानंतर तुमच्या स्वभावामध्ये जर का बदल येत असेल, तुमच्या विचारामध्ये बदल येत असेल, तर इट इज कॉल्ड द एज्युकेशन. त्याला म्हणतात शिक्षण. आणि त्याच गोष्टीवर आधारित आपल्याकडे एक केस स्टडी आहे. राहीबाई पोपरे ज्या आहेत अहिल्यानगरच्या महाराष्ट्रातल्या, त्यांना जे आहे ते सीड मदर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? ह्यांनी काय असं पुस्तकं वाचली होती का बायोडायव्हर्सिटीची वगैरे? नाही. तर ते पण त्यांनी बायोडायव्हर्सिटीचं जे आहे ते महत्व ओळखलं होतं आणि ते महत्व ओळखल्यामुळे त्यांना सीड मदर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे. हे जे काही अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तिथले आहेत. ह्यांनी काय केलंय की ह्यांनी रन्स अ सीड बँक फॉर 54 क्रॉप्स ऑफ त्या 116 व्हरायटीज, 54 क्रॉप्स होते आणि 116 त्याच्या व्हरायटीज होत्या. त्याची एक सीड बँक रन केली आहे, इन्क्लुडिंग याच्यामध्ये काय काय होतं? ब्रिंजल, ग्वावा, पेरू, मँगो, स्पिनॅच, मेथी, मिलेट्स, पल्सेस. नंतर काय होतं? हायसियांथ बीन्स आणि पीज. तर अशा वेगवेगळ्या ज्या काही झाड होते, ज्या काही स्पेसिस होत्या, त्यांची सीड बँक जी आहे ती ह्यांनी केलेली होती. सीड बँक ह्याच्यामध्ये 54 वेगवेगळे क्रॉप्स होते आणि 116 व्हरायटीज होत्या. तर ह्यांच्या एफर्टमुळे जे आहे ते या ठिकाणी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्लांट्स जे आहे ते कन्झर्वेशन करण्यात आलेलं होतं. तर इनफॅक्ट ह्यांना जे आहे हे जे आहे ते स्टुडंट्स असतील किंवा बाकीचे फार्मर्स असतील, त्यांना जे आहे ते ट्रेनिंग पण द्यायचे. ट्रेन फार्मर स्टुडंट्स इन सीड सिलेक्शन, राईट. कुठल्या सीड्स ज्या आहेत त्या चांगल्या आहेत, कुठल्या सीड्स ज्या आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी वगैरे मिळू शकते, हे सगळ्याबद्दल जे आहे ते राहीबाई पोपरे जे आहेत ते यांना ट्रेनिंग द्यायच्या. प्लस सॉइल फर्टिलिटी एनहान्समेंट अँड पेस्ट मॅनेजमेंट, ह्या पेस्ट मॅनेजमेंट अँड कंट्रोल ह्या गोष्टीबद्दल ज्या आहेत त्या शिकवायच्या. तर ह्यामुळे जे आहे की BBC जे आहे मोठं न्यूज नेटवर्क आहे, तुम्हाला माहिती असेल, अमॉंग द 3 इंडियन्स ऑन BBC's 100 वुमन्स लिस्ट 2018 जे आहे
ते बीबीसीचे जे काही जगभरातल्या 100 वुमन्सची लिस्ट त्यांनी काढली होती, टॉप इम्पॅक्टफुल पॉवरफुल ज्या काही इम्पॅक्टफुल वुमन्सची त्यांनी 100 वुमन्सची लिस्ट काढली होती. त्यात 3 ज्या आहे ते इंडियातल्या वुमन्स होत्या. त्या 3 पैकी एक जे आहे त्या राहीबाई पोपरे होत्या. म्हणून त्यांना जे आहे 2020 साली भारतातला 3 नंबरचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री जो आहे त्यांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं. हर वर्क इज अ टेस्टामेंट टू द पॉवर ऑफ काय ट्रेडिशनल नॉलेज. हे टेस्टामेंट आहे म्हणजे एक साक्ष देत आहे की त्यांचं जे काही ट्रेडिशनल नॉलेज आहे ते पण किती महत्वाचं आहे इन मॉडर्न बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. मी तुम्हाला म्हटलं की त्यांना कदाचित बायोडायव्हर्सिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या काही अगोदर माहिती नसाव्यात, पण त्या बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन करण्याचं काम जे काही त्यांनी ट्रेडिशनल नॉलेजच्या आधारावरती केलेलं आहे ते पण प्रचंड जास्त महत्वाचं आहे. ओके ओके देन थँक्यू व्हेरी मच. आणि असंच सोबत राहा, भेटूयात लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. स्टे ट्यून.